लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। जानेवारीच्या महिन्याची अपडेट ही समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख आता निश्चितच झालेली आहे आणि त्याच्यासोबतच नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे अजून लाडक्या बहिणींना मिळाले नाही आहे। आता ते डिसेंबरचे नोव्हेंबरचे पैसे का मिळाले नाही तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना पैसे मिळणारच नाही, पण ज्यांनी केलेली त्यांचं काय, तर आता त्यांच्या माहितीनुसार आता लवकरच त्यांना हे पैसे मिळणार आहे। पण यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी उशिरा ई-केवायसी केली होती शेवटच्या हप्त्यामध्ये, तर ती अजून अपलोड झालेली नाही आहे। आता त्या ई-केवायसी संदर्भातच काहींनी चुकीचाही निर्णय त्यामध्ये नमूद केला होता, पण ज्यांनी चुकीचा निर्णय नमूद केला होता त्यांना आता लवकरच ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्या ई-केवायसीमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबरचा, डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे, त्यांची केवायसी व्यवस्थित झालेली आहे पण त्यांना अजून हे हप्ते मिळाले नाही आहे, तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती व खुश खबर असणार आहे। त्यांना हा जो हप्ता आहे तो हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यावर दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्यामुळे राज्यभरातील महिलांनी संताप व्यक्त केला होता। वाशिममध्ये तर महिलांनी सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। आता ई-केवायसी करूनही हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहीण निश्चितच संतप्त होणं त्यांचं साहजिकच आहे। तर मंत्री मात्र लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल असं म्हणत वेळ मारून नेत आहेत। पण लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना जे फेब्रुवारीचं विलक्षण आहे 5 तारखेचं, त्या अगोदरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे 2 दिवसांना अगोदर त्यांना हा हप्ता मिळणार आहे। आता हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता त्यांना वर्तवल्या जात आहे। हे विलक्षणचा एक ड्रामा म्हणता येईल, असंच आता लाडक्या बहिणी संदर्भात होणार आहे। आता विलक्षणपूर्वी 2 दिवसांना जर हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला तर निश्चितच त्याच्यामध्ये मतामध्ये त्याचं डिव्हायडेशन होऊ शकतं असं काही तज्ज्ञांचं मत आहे। यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांनाही माहिती शेअर करा। धन्यवाद।